नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या आनंदमयी आणि आरोग्यदायी शुभेच्छा। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। प्रेक्षक हो, संत बहिणाबाईंनी त्यांच्या या कवितेमध्ये सामान्य माणसाचा संघर्ष अत्यंत सुंदर आणि स्पष्ट वर्णन केलेला आहे। दैनंदिन जीवनामध्ये धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण अक्षरशः पळत आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये स्त्रिया ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत, काम करत आहेत। आणि मग या सगळ्या गतिमान जीवनामध्ये जर कुठे काही मागे राहत असेल तर ते म्हणजे स्त्रियांचे आरोग्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामामध्ये असणारा ताणतणाव, या सगळ्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये जर स्त्रियांचे आरोग्य हे मागे राहिलेले आहे। आणि म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद या विषयावरती। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद। आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आर.ए. पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयाचे असोसिएट प्रोफेसर आणि प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत दळवी सर। नमस्कार सर, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांचा थोडक्यात परिचय असा आहे। सर डॉक्टर प्रशांत नानासाहेब दळवी सर हे आर.ए. पोद्दार आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय येथे असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत। सरांचा स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र या विषयातील एकूण 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे। सर हे कन्सल्टिंग गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि पुण्याच्या साने गुरुजी हॉस्पिटल येथे स्त्रीरोग विभागामध्ये एकूण 15 वर्षे सरांनी काम केलेलं आहे। स्त्रीरोग व्यतिरिक्त सरांचे सिकल सेल ॲनिमिया या विषयातील रिसर्च आणि कार्य वाखाणण्यासारखे आहे। सरांचे वेगवेगळ्या विषयावरती नॅशनल आणि इंटरनॅशनल रिसर्च आणि पेपर प्रेझेंटेशन झालेले आहे। त्याचप्रमाणे सर CCRSच्या इंट्राम्युरल रिसर्च प्रोजेक्टच्या सिकल सेल ॲनिमियावरती या विषयावरती प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणूनही कार्यरत आहेत। सरांचे आकाशवाणी आणि TV वरती अनेक प्रोग्राम झालेले आहेत। त्याचप्रमाणे सरांना नोव्हेंबर 2013 साली सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्याकडून आरोग्य क्षेत्रातील भरीव कामाबद्दल सेवाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत। सर हे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक येथे एका CEO पदावरती कार्यरत आहेत आणि सर त्याच्या PhD तसेच PG या विद्यार्थ्यांना गाईड करत असतात। सर तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। चला तर मग प्रेक्षक हो, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला। आणि आजचा आपला विषय आहे स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद। आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत दळवी सर। सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये। सर आजचा आपला विषय आहे स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद। आपण बघतो सर, जसं की मुलगी वयात आल्यापासून म्हणजे साधारण 12 वर्षापासून म्हणजे 12 ते 14 या वयापासूनच आपण तिला एक स्त्री म्हणून कन्सिडर करू शकतो। पुढच्या तिच्या भविष्यातल्या ज्या काही समस्या आहेत किंवा तिचं जे आरोग्य आहे त्याची पायाभरणी किंवा तिचा जो बेस असतो तो हा या वयापासूनच आपण मान्य करू शकतो। तर मग सर 12व्या वर्षापासून वयात आल्यापासून साधारणपणे पुढे जसं जसा काळ जातो तसतशी ती एक स्त्री प्रौढ स्त्रीमध्ये रूपांतरित होते। या पिरियडमध्ये बरेचसे आजार होऊ शकतात। तर तिचं एक सामाजिक आरोग्य म्हणा किंवा एक आजार म्हणून आपण कसं काय बघू शकाल? सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी अभिनंदन करतो सह्याद्री वाहिनीचे की एक वर्षाच्या सुरुवातीलाच महिलांना प्राधान्य लक्षात ठेवून महिलांच्या आरोग्य संदर्भात आणि त्यालाही आयुर्वेदाची जोड अशा दोन एकत्रित विषयावर आज चर्चा करण्यासाठी मला बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद। मुळात आज जी आपण सांगड घालणार आहोत ती महिलांचं आरोग्य आणि आयुर्वेद या संदर्भाने। या संदर्भात बोलताना सर्वप्रथम आयुर्वेदामध्ये स्त्रियांच्या काही अवस्था वर्णन केलेले आहेत, जसं की नग्निका, गौरी, कन्या, रोहिणी अशा अवस्थांमधून जात असताना त्या अवस्थांमध्ये त्यामध्ये काय काय बदल घडू शकतात आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि त्यांच्या जडणघडणीवर कसा कसा परिणाम होऊ शकतो याचं विस्तृत वर्णन त्यामध्ये दिलंय।
परंतु साधारणपणे आपण महिलांचं आरोग्य आणि महिला विकार असा जर भाग कन्सिडर करायचं गृहीत धरायचं ठरवलं तर मग त्याचा संदर्भ जो जोडला जातो तो नेहमी आपण तिच्या मासिक रजस्राव म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये पाळी ज्या वेळेला येते, पाळी आल्यापासून मग स्त्रियांचे आजार सुरू होतात अशी एक धारणा आपल्या मनामध्ये एक रुजून राहिलेली आहे, जी आयुर्वेदाने कधीही मान्य केलेली नाही. आयुर्वेदाचं म्हणणं असं असतं की ज्या वेळेला त्या स्त्रीची आई गर्भिणी होण्याच्या अवस्थेच्या आधीपासून जी काही वागते, बोलते, राहते किंवा ज्या पद्धतीने तिचा आहार विहार हा टेक्निकल शब्द झाला, परंतु जी ती समाजामध्ये वावरते त्या प्रकारचा आहार घेते आणि तिची मानसिकता ज्या प्रकारची असते आणि त्या मानसिकतेमध्ये जर तिची गर्भधारणा झाली तर त्यापासूनही इतक्या सूक्ष्मतेने आयुर्वेदाने त्याचा विचार केलेला आहे की तसेही त्यामध्ये आजारांची जडणघडण किंवा आजारांचं रुजवात जे म्हणतो आपण ती रुजवात त्या गोष्टीपासूनही होऊ शकते. परंतु आपण जी काही आज चर्चा करणार आहोत, जसं आपण आपल्या प्रस्तावनेमध्येही म्हटलं होतं की जसं पाळी आल्यानंतरचे जे काही स्त्रियांचे आजार असतील किंवा त्यांची मानसिकता असेल त्याच्या संदर्भाने आपण पुढे पुढे जात आहोत. यामध्ये सर्व सुरुवातीला क्रियात्मक आणि रचनात्मक अशा दोन पद्धतींच्या आजारांचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामध्ये मग गर्भाशय पिशवी जे आपण त्याला युट्रस संबोधतो त्या युट्रसच्या संदर्भातली जी काही डेव्हलपमेंट असते म्हणजे ज्याला आपण वाढ म्हणतो, गर्भाशयाची वाढ, त्याच्या संदर्भातले काही जे आजार असतात त्या आजारांचं वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे जसं गर्भाशयावर गाठी असणं, गर्भाशय लहान असणं, गर्भाशय दुभंगलेलं असणं, नंतर गर्भाशयाच्या बाजूला जे अंडाशय असतात त्यांची वाढ व्यवस्थित न होणं किंवा मग गर्भाशयाच्या अनेक काही रचनात्मक विकृती सांगितलेल्या आहेत. त्या विकृतींमध्ये मग एकच बाजू गर्भाशयाची असणं, एक बाजू बंद असणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे रचनात्मक आजार किंवा व्याधी याच्यामध्ये आपल्याला उल्लेख केलेले आढळतात आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आजारांचे निराकरण किंवा ज्याच्यामध्ये निराकरणच होऊ शकत नाही अशाही बाबींचा उल्लेख आपल्याला आयुर्वेद शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर आपण क्रियात्मक विचार केला तर क्रियात्मक विचार म्हणजे ज्याला आपण फिजिओपॅथॉलॉजिकल ॲस्पेक्ट असं संबोधतो, तर तो फिजिओपॅथॉलॉजिकल ॲस्पेक्ट कन्सिडर करत असताना किंवा त्याचा विचार करत असताना आपल्याला एक जाणवतं की हे सगळं जे काही परिवलन आहे स्त्रीचं, ते सगळं स्त्रीचं परिवलन जे आहे ते तिच्या मासिक पाळीच्या संदर्भानेच गृहीत धरलं जातं. मग यामध्ये अधिक रक्तस्राव जाणं, अत्यधिक रक्तस्राव जाणं, खूप दिवस रक्तस्राव जाणं किंवा अजिबातच रक्तस्राव न जाणं किंवा खूप कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव जाणं, अशा सगळ्या प्रकारला वेगवेगळी नावं ही आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेद शास्त्र या दोघांनी दिलेली आहेत. त्यानुसार मग त्यांची जडणघडण जशी असेल त्या जडणघडणीनुसार मग त्यांच्यामध्ये जी चिकित्सा आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यामध्ये वर्णन केलेली आहे. त्याच्यामुळे प्रामुख्याने आपण रचनात्मक आणि क्रियात्मक अशा दोन आजारांमध्ये याचं विभागन करू शकतो. ही एक कन्सेप्ट झाली. पूर्वीच्या अवस्थेमध्ये म्हणजे आपलं भारत जसं आधुनिकतेकडे पुढे पुढे चाललेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन भागांमध्ये परत स्त्रियांच्यामध्ये वर्गीकरण करू इच्छितो की त्याच्यामध्ये ग्रामीण स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने मांडणी करावे लागते आणि शहरी ज्या स्त्रिया आहेत त्या शहरी स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने मांडणी करावी लागते. बरोबर. पण सर सर्वसाधारणपणे ज्यावेळेला आपण आजारांचा विचार करतो, स्त्रियांचे आजार, ह्याच्यामध्ये एक बेसिकली कोणते आजार असतात म्हणजे कोणत्या कोणत्या आजारांचा समाविष्ट त्याच्यामध्ये होतो? आत्ताच्या प्रघाताप्रमाणे जर आपण पाहायला गेलं तर मी आत्ताच जसं सांगितलं की रचनात्मक आजार जे आहेत त्यांचा आपण फार उहापोह नेहमीच्या रुटीन आजारांमध्ये करत नाही आणि तो उल्लेख तसाही आपल्याला कुठेतरी शस्त्रक्रियेकडे घेऊन जाणारा असतो म्हणून आपण त्यावर जास्तही करत नाही. प्रामुख्यानं जे काही आजार सांगितलेले आहेत ते मासिक पाळीच्या संदर्भाने की ती अनियमित येणे, त्यानंतर मासिक पाळीमध्ये अत्यधिक रक्तस्राव होणे किंवा रक्तस्रावच न होणे किंवा खूप कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होणे किंवा त्याच्यामध्ये येत असताना तिला अधिकतम वेदना होणे की तिचं नेहमीचं काम जे आहे ते कामही ती न करू शकणे, यालाच मग पॉलिमेनोरिया, डिस्मेनोरिया अशा प्रकारचे मॉडर्नच्या किंवा आधुनिक शास्त्राच्या कन्सेप्ट आपल्याला मांडता येतात. याही पुढे मी जाऊन असं म्हणेल की मग याबरोबर वंध्यत्व आजकाल मोठं आपल्याला पाहायला मिळतंय. नंतर आयुर्वेद शास्त्रामध्ये जरी उल्लेखलेले नसले तरी काही आजार जे आहेत
हे या मासिक पाळी आणि तदनुषंगाने आपल्या पुढे येत राहतात. त्याच्यात स्थौल्य आपल्याला अंतर्भाव स्थौल्याचा करावा लागतो. त्यानंतर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज नावाचा आजार आहे, तो एक आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भाव करता येतो. त्यानंतर पुढे जे अनेकविध विकार सांगितले त्याच्यातून उत्पन्न होणारं वंध्यत्व, नंतर थायरॉइड आणि मासिक पाळी या दोघांचा एकमेकाशी असणारा संबंध, नंतर तर त्या स्त्रीच्या मानसिकतेचा आणि तिच्या कामाच्या व्यापाचा जर आपण विचार केला सूक्ष्मतेने, तर त्याच्यामध्ये अगदी पचनाच्या विकारांपासून तर इतर बऱ्याचशा मोठमोठ्या आजारांपर्यंत तिला आजार ह्या पद्धतीने होऊ शकतात. याचाही विचार आपल्याला यामध्ये फक्त केवळ पाळी आणि गर्भाशय गृहीत न धरता याच्या संदर्भाने आपल्याला त्याचा विचार नक्कीच करावा लागेल. बरोबर. प्रेक्षक हो, स्त्रियांचे आजार म्हणताना फक्त गर्भाशयामार्फत होणारे किंवा पाळीचे आजार फक्त एवढेच गृहीत धरून चालत नाही, तर स्त्रियांच्या आरोग्यामध्ये पाळीच्या संदर्भाने त्या अनुषंगाने येणारे थायरॉइड आहे किंवा स्थौल्य आहे किंवा डिप्रेशन, एन्झायटी, म्हणजे एकंदरीत जीवनशैलीमुळे होणारे जे आजार आहेत त्या सगळ्या आजारांचा विचार करावा लागतो आणि त्याच्यानंतरच आपण फायनल डायग्नोसिस म्हणजे अगदी अंतिम निदानापर्यंत पोहोचू शकतो. तर सर, याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा विचार करणार आहोत स्थौल्याचा. स्थौल्य म्हणजेच ओबेसिटी, की आज आपल्या समाजामध्ये बेसिकली शहरामध्ये तर खूपच प्रमाणामध्ये पाहायला मिळतं की स्त्रियांचं विनाकारण वजन वाढत आहे. तर त्याच्यामागे काही कारणं असू शकतात का? अत्यंत चांगला मुद्दा उपस्थित केला आपण. याच्यामध्ये एक जी आपण म्हणतो की बदलती आधुनिक जीवनशैली हा शब्दप्रयोग आपण नेहमी करतो. मुळात आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की प्राकृत जीवनशैली काय आहे. म्हणजे आपण बदलती हा शब्द प्रयोग करतो, पण मुळात याच्या कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही की मूळ मग कुठली जीवनशैली त्यांनी अंगीकारली पाहिजे. आयुर्वेद शास्त्रामध्ये याचा खूप गंभीरतेने विचार केलेला आहे आणि तो सांगत असताना त्यांनी काही चर्या म्हणजे कुठल्या वेळेला कसं आचरण करावं, काय करावं याचे सगळ्यांचे उल्लेख हे करून ठेवलेले आहेत आणि त्याला शास्त्रीय आधार सुद्धा दिलेला आहे. बरोबर. मग याच्यामध्ये दिवसभरात कसं वागावं, काय करावं याच्यासाठी म्हणून दिनचर्या नावाचा भाग त्यांनी अंतर्भाव केलाय. त्यानंतर मग कुठल्या ऋतूंमध्ये कशा पद्धतीने राहावं, खावं, प्यावं आणि वागावं याच्यासाठी म्हणून ऋतुचर्या म्हणून त्यांनी वर्णन केलेली आहे. नंतर प्रामुख्यानं महिलांच्या आरोग्याकरिता तिच्या मासिक पाळीच्या वेळेला तिने कसं राहावं, खावं, काय करू नये याच्यासाठी सुद्धा रजस्वला परिचर्या किंवा रजस्वला चर्या नावाचा एक भाग त्यांनी ग्रंथांमध्ये अंतर्भूत केलेला आहे. त्यानंतर गर्भारपणामध्ये सुद्धा तिने काय करावं, काय खावं, काय पिऊ नये याचा अगदी सूक्ष्मतेने विचार केलाय. त्याला गर्भिणी परिचर्या नावाचं संबोधन केलंय. गर्भिणी अवस्था झाल्यानंतर तिची प्रसूती झाल्यानंतरही तिने पुढच्या काळामध्ये पुढची पाळी येईपर्यंत कशा पद्धतीने राहावं, खावं, प्यावं याच्यासाठी सुतिका परिचर्या असते. म्हणजे आयुर्वेदानं सखोल स्त्रियांच्या आजारा किंवा त्यांच्या आरोग्यासंदर्भाने प्रत्येक पावलावर त्यांनी पावलागणिक निर्देश देऊन ठेवलेले आहेत की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला कुठलाही आजार तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही अशी तजवीज केली आहे. आणि मग पुढे उल्लेख करताना तरीही जर तुम्हाला आजार झाले तर त्यावर मग काय उपाय करायचे याचं विस्तृत वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये दिलेलं आढळून येत आहे. अगदीच खूप छान. प्रेक्षक हो, सरांनी सुतुका परिचर्या रजस्वला म्हणजे ज्यावेळेला स्त्रीची पाळी सुरू असते त्यावेळेला करायची परिचर्या आणि त्याच्यानंतर गरोदरपणी म्हणजेच गर्भिणी परिचर्या हे स्पेसिफिकली स्त्रीसाठी सांगून ठेवलेले काही एक उपदेश आहेत. ते कुठेही आयुर्वेद कन्सल्टंटकडे जाऊन तुम्ही जेव्हा गरोदर असाल किंवा गर्भिणी डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता. पण सर्वसाधारणपणे एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून दिनचर्या आणि ऋतुचर्या हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि बेसिकली आपण ज्याला रोगांचा, आजारांचा विचार करतो त्यावेळेला प्रत्यक्षातपणे दिनचर्या आणि ऋतुचर्या म्हणजेच लाईफस्टाईल डिसऑर्डर, जीवनशैलीमध्ये झालेले बदल ह्यामुळे जे आजार होतात त्याची आपण आज चर्चा करत आहोत. सर, स्थौल्यामध्ये स्त्रियांशी निगडीत काय कारणं असू शकतात, जसं हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे आहे याच्याशी रिलेटेड? प्रश्न अनुत्तरित राहिला होता, त्याचं आता उत्तर करतो. बदलती जीवनशैलीमध्ये आपल्याला दिनचर्या म्हणून सांगितली होती, ऋतुचर्या म्हणून सांगितलेली आहे, जी विस्तृत प्रमाणामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे म्हणजे सूर्योदयापूर्वीच आपण उठायला हवं, नंतर आपली सगळी दिनचर्या सुरू करायला हवी. असा पूर्ण दिवसभराचा प्रवास करत असताना सूर्यास्तापूर्वीच रात्रीचं जेवण करावं इथपर्यंतची दिनचर्या आपल्याकडे सांगून ठेवलेली आहे. परंतु आता या
जीवनशैली किंवा ही दिनचर्या सोडून आता आपली बदलती जीवनशैली झाली. मग याला आपण इथं बदलती जीवनशैली हा शब्द प्रयोग करू शकतो की आपल्याला शास्त्रानं शास्त्र आधार देऊन आपल्याला काही गोष्टी दिवसभराच्या क्रिया व्यापारामध्ये करायला सांगितलेल्या आहेत, त्याच्यापासून आपण डायव्हर्ट होतोय, ज्याला आपण डेव्हिएट म्हणू, आपण डेव्हिएट होतोय आणि मग वेगळी जीवनशैली आपण जी अनारोग्यकारक आहे ती स्वीकारतोय, याला बदलती जीवनशैली म्हणतो. मग याच्यामध्ये उशिराचं जेवण असेल, अवेळी खाणं असेल, नंतर आता बाहेरचं जे जंक नावाचं फूड आहे, जंक फूड म्हणून, जे की भारतीय पद्धतीचं नाही परंतु ते पाश्चात्य देशातून आपल्याकडे आलं आणि पुढे मग त्याची आपण बोली भाषेमध्ये फॅशन बनवून गेली आणि ते आपण स्वीकारायला सुरुवात केली. तर त्याचाही एक उपद्रव किंवा साईड इफेक्ट आपण असं म्हणूया की साईड इफेक्ट म्हणून मग आपल्याला तरुण वयापासून म्हणजे बालवय तरुण वयामध्ये हे स्थौल्याचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. याच्यामध्ये ताणतणावाची स्थिती कारणीभूत आहे, अवेळी खाणं पिणं कारणीभूत आहे. त्याच्यानंतर मग ह्या दोन्हींचा एक कंपोजिट इफेक्ट म्हणून आपण ज्याला संप्रेरक म्हणतो किंवा हार्मोन्स म्हणतो, त्याच्यामध्ये पण आपल्याला काही बदल पाहायला मिळतात. त्यानेही आपल्याला स्थौल्यता येते. त्याच्यामुळे अध्यशन म्हणून जे सांगितलंय ते अति खाणं किंवा अनशन म्हणूनही सांगितलेलं आहे की अवेळी खाणं पिणं, तर ह्या दोन्ही गोष्टींमधून आपल्याला स्थौल्याकडे आपला तो प्रवास जाऊ शकतो. नंतर त्याच्यामध्ये मानसिक तणाव हे एक कारण सांगितलंय की सगळ्या शास्त्रांनी त्याचा उल्लेख आपल्याला केलेला आढळतो आणि त्याच्यामध्ये संशोधनही झालेलं आहे की वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये आपल्याला खाण्याचं प्रमाण हे वेगवेगळं पाहायला मिळतं. ज्या वेळेला मानसिक ताणतणाव जास्ती असतात त्यावेळेला नकळतपणे मनुष्य प्राणी हा जास्त आहार घेतो आणि त्याच्यातूनही स्थौल्य आपल्याला पाहायला मिळतं. हा एक भाग झाला. दुसरा, फक्त खाण्यापिण्याने स्थौल्य वाढतं असं नाहीये. शास्त्रांनी प्रत्येक शास्त्राने असं सांगितलेलं आहे की आपण जे काही घेतो आहोत ते किती प्रमाणात किती मात्रेमध्ये स्वीकारायला पाहिजे याचे उल्लेख आपल्याला सांगून ठेवलेले की एक जर आपण आपल्या पोटाचे किंवा आमाशय ज्याला म्हटलं जातं स्टमक, त्याचे 3 भाग केले तर त्यातला एक भाग आपल्याला खाली ठेवायला सांगितला. परंतु आपण व्यवहारात जर बघितलं तर असं आपल्याला कुठेही आढळून येत नाही. आपण पूर्ण पोटभर तडीस जाईपर्यंत ते खातो आणि त्याच्यानंतरही सांगितलंय की अर्धशक्त्या व्यायाम, की आपली शक्ती जी पूर्णपणाला लागते त्यातली अर्धशक्ती जी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा सौम्य म्हणा हार्ड म्हणा कसाही असेल तर तो व्यायाम करायला हवा. त्या व्यायामाचा अभाव काळानुरूप आणि त्यांच्या स्थितीनुरूप हा बदलत चाललाय. त्याच्यामुळं मग हे व्यायाम न करणं किंवा आपल्या शरीराची चयापचय प्रक्रियेसाठी म्हणून जे काही आपल्याला हालचाली करायच्या त्या न करणं आणि अति खाणं यामुळे स्थौल्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. प्रेक्षक हो, वेळी अवेळी जेवणं, अति प्रमाणात जेवणं, मानसिक ताणतणाव आणि त्याचप्रमाणे अति प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळे स्थौल्याचे हे प्रमाण वाढत चाललेले आहे. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हा त्याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची.
प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद या विषयावरती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत दळवी सर. प्रेक्षक हो, ज्यावेळेला आपण स्त्रियांच्या आरोग्यांचा विचार करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला PCOD नावाचा एक आजार सर्वसाधारणपणे खूप वेळेला तरुण मुलींमध्ये आणि त्याचप्रमाणे वंध्यत्व असणाऱ्या स्त्रियांमध्येही पाहायला मिळतो. तसं PCOD म्हणजे नक्की काय आहे आणि वंध्यत्वामध्ये त्याचं डिफरन्शिएट करताना आपण कसं करू शकतो? PCODचा जर आपण लॉंग फॉर्म जर पाहिला तर PCODचा लॉंग फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा डिसऑर्डर. बरोबर. काही लोक याला सिंड्रोम असंही संबोधतात, PCOS म्हणून. त्याच्यामध्ये आता पॉली म्हणजे अनेक, सिस्टिक म्हणजे छोटी छोटी जे ग्रंथी किंवा गाठी असतात त्या गाठी, ओव्हरियन म्हणजे आपली जी बीजग्रंथी आहे ती, आणि त्याच्यावर जो काही सिंड्रोम येतो तो. मुळात या आजारामध्ये कसं होतं की तुमची बदलती जीवनशैली आणि जो HPO ॲक्सिस म्हणून सांगितलेला आहे, ज्याला आपण संप्रेरकांचा ॲक्सिस म्हणतो, की ज्याने नियंत्रण केलं जातं की तुमची मासिक रजस्राव आणि बीजग्रंथीमध्ये वाढणाऱ्या बीजाच्या संदर्भाने आपल्याला तो ॲक्सिस काम करतो. तर तो डिस्टर्बन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि महिन्यामध्ये जी स्त्रीची प्रकृती किंवा स्त्रीचं शरीर अवस्था, ज्याला आपण फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणतो, त्याच्यामध्ये संक्षिप्तने सांगत असताना सांगितलं आहे की दर महिन्याला एका बीजग्रंथीमध्ये एक बीज वाढतं, त्याचा विकास होतो आणि ते फुटतं. आणि ते फुटल्यानंतर जी काही फॉलोपियन ट्यूब आहे, ज्याला बीजनलिका संबोधलं जातं, त्याच्यामध्ये ते ॲब्सॉर्ब केलं जातं. आणि मग यावेळी जर विवाहित स्त्रीचा जर काही संबंध आला तर त्या ठिकाणी गर्भधारणा होते. PCODमध्ये काय होतं, याच्यामध्ये ते जे बीज फुटून ते बाहेर पडायला पाहिजे ते न फुटता ते बीजग्रंथीमध्ये तसंच साचून राहतं. मग या महिन्यामध्ये साचलेलं एक बीज, दुसऱ्या महिन्यामध्ये साचलेलं दुसरे बीज, तिसऱ्या महिन्यामध्ये साचलेलं तिसरे बीज, अशी त्यांची एक मालिका तयार होते. आणि एक हारांच्या मण्यासारखा एक पॅटर्न हा आपल्याला सोनोग्राफीमध्ये ओव्हरीच्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यालाच म्हटलं जातं पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की मुळात हा डिसीज हार्मोनल आणि हे म्हणण्यापेक्षा बरेचसे संशोधनकर्ते याला लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणून संबोधतात. कारण याचं इंडक्शन किंवा या मूळ जे जर शोधायला गेलं या आजाराचं, तर बदलती जीवनशैलीमध्ये आपण न करता येण्यासारख्या गोष्टी ज्या वेळेला स्वीकारतो, जसं आपली आत्ता मागा चर्चा झाली, याच्यामध्ये मी तुम्हाला परत सांगितलं हायपोथॅलॅमस पिट्युटरी ओव्हरियन ॲक्सिस, ज्याला आपण HPO ॲक्सिस म्हटलं, तर तो ॲक्सिस जे बिघडवण्यासाठी कारणीभूत ज्याच्या घटना घडतात, मग त्याच्यामध्ये रात्री जागरण असेल, अवेळी खाणं असेल, तर यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स. चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय. योगिनी दत्तवाडकर, पुणे. नमस्कार योगिनी ताई, प्रश्न विचारा तुमचा. मी योगिनी बोला. दत्तवाडकर बोलते. बोला. पुण्याहून. आणि मला बेडिकोन वेन्सचा त्रास आहे. ओके. माझं वय 72 आहे. अच्छा, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही त्रास आहे का तुम्हाला? बाकी काही त्रास नाही. ठीक आहे योगिनी ताई, तुमचा प्रश्न आलेला आहे. सर, त्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे, वय 72 आहे. तर आपण काय सांगू शकाल याच्यावरती? मी परत पुन्हा सांगितलं की आपल्याला स्त्रीच्या वयानुरूप काही अवस्था वेगळ्या सांगितल्यात. तर आता यांची जी अवस्था आहे ती वृद्धावस्थेकडे जाणारी अवस्था आहे. याच्यामध्ये जे रक्तवहनाचा जो फ्लो सांगितलेला आहे की तो आर्टरीज म्हणजे रक्ताच्या धमन्यांमधून खालीपर्यंत जातो आणि पुन्हा तो रक्तवाहिन्यांकडे, ज्याला आपण नलिनी म्हणतो, त्यांनी तो परत येतो. तर साधारणपणे वृद्धावस्था किंवा याच्यामध्ये जो काही फ्लो खाली जातो किंवा आपण पेरिफेरल सिस्टीम म्हणतो त्या पेरिफेरीला जातो, तर तो परत पुन्हा त्या मेन फ्लोमध्ये येत नाही. आणि मग आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो की रक्त तिथं साखळत आहे, नसा फुगलेल्या आहेत, आणि मग तिथे व्हेरिकोसिटीचा त्या ठिकाणी येतो. आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये स्नेहन आदी उपचार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ते किती आहे, कुठे आहे आणि त्याचं प्रमाण किती आहे, त्याच्यानुसार मग अंतर्गत औषधी द्यायची की बाह्य उपचार करायचे की लेपादी काही प्रक्रिया करायच्या, हे त्यांना मी सल्ला देईल की त्यांनी जवळच्या आयुर्वेद तज्ञाकडे जावं. आपण केलेले आधीचे काही रिपोर्ट्स असतील तर ते रिपोर्ट्सही त्याच्यासोबत घेऊन जावेत, जेणेकरून
त्यांना आधुनिक शास्त्रातले असलेल्या गोष्टी आणि औषधी, हां. आयुर्वेदातले उपचार याची एक सांगड त्या पद्धतीने घालता येईल. अगदीच. सर, आपण पीसीओडी आणि वंध्यत्वाबद्दल बोलत होतो, तर पीसीओडी आणि वंध्यत्व याचं कसं काय समीकरण आहे? जसं आपण आपल्या चर्चेमध्ये काही भाग पुढे आला होता की दर महिन्याला बीज तयार होतं आहे, परंतु ते फुटत नाही. अगदीच. आणि ते फुटलं नाही तर स्त्री बीजच जर गेलं नाही, म्हणजे आपण बोलीभाषेत बोलताना बोलू की आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून. अगदीच. हां. मग ते बीज फुटून जर बीजनलिकेने ते स्वीकारलंच नाही आणि मग जरी शुक्राणू तिथपर्यंत पोहोचले पण त्याला मनोमिलन करण्यासाठी जर स्त्री तिथे बीजच स्त्री बीजच नसेल, नसेल तर हां. तिथं मग वंध्यत्व हा एक हे होतो. बरोबर. मग याचे आधुनिक शास्त्रामध्ये आणि आयुर्वेद शास्त्रानुसार याचे बरेचसे चिकित्सा पद्धती ज्याला आपण ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणतो ते प्रोटोकॉल आपल्याला त्या पुढे त्या अवस्थानुरूप आपल्याला ते वापरावं लागतं. अगदीच. खूप छान. प्रेक्षक हो, सरांनी पीसीओडी आणि वंध्यत्व ह्याचं काही समीकरण आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. कारण की बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत नाही की पीसीओडीमुळे वंध्यत्व किंवा मूल न होणं ही समस्या कशी असू शकते. याच्या पुढे जाऊन अजून एक स्त्रियांमध्ये आढळणारा खूप सामान्य आजार म्हणजे थायरॉइड. एक हार्मोनल डिसऑर्डर्स आपण त्याला म्हणू शकतो. असं थायरॉइडबद्दल तुम्ही काय सांगाल नक्की? थायरॉइड संबोधत असताना थायरॉइडची जी काही संप्रेरक थायरॉक्सिन वगैरे सांगितलेली आहेत तर ती जी मूळ प्रमेय मिळतात ती नॅचरल सोर्सेस मधला आयोडीनची कमतरता किंवा आहारामधून, आपल्याला हां. मेन सोर्स जो सांगितला आहे तो आयोडीनयुक्त मिठाचा. बरोबर. मग त्याचा पुरस्कार आपण शासनानं पण आपल्या लेवलला आपण खूप सारा करतो आहोत. परंतु नवीन नवीन जे मिठासाठीचे मॉलिक्यूल तयार केले जात आहेत बरोबर. तर त्याच्यामध्ये खरोखरच आयोडीनचं प्रमाण किती आहे अगदीच. याचं आपल्याला तपासणं गरजेचं आहे. आणि मग त्या आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइडचे जे फंक्शन्स सांगितलेले आहेत किंवा त्याची जी काही त्याच्यात पण जी हार्मोन्स रिलीज होतात तर त्या हार्मोन्सच्या डिस्टर्बन्समुळे मग पुन्हा मी जसं सांगितलं की याचा पिच्युटरी ग्लँडशी संबंध आहे, ॲड्रिनल ग्लँडशी संबंध आहे आणि मग त्या जेनेटल ऑर्गन्सवर याचा त्याचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे दुरोगामी परिणाम आपण ज्याला म्हणू. अगदीच. थायरॉइडचं डिसअरेंजमेंट झाल्यानंतर ज्याला आपण T3, T4 आणि TSH असे 3 मध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जर आपले वाढले किंवा कमी जर झाले तर त्याने गर्भारपणाला म्हणजेच HP ॲक्सिस तो डिस्टर्ब होतो. त्याच्यामध्ये अँड्रोजेनिक इफेक्ट्स त्याच्यामध्ये वाढतात आणि गर्भधारणा होऊ शकत नाही. अशा पद्धतीने त्याचा विचार करावा लागतो. म्हणून आयोडीनयुक्त मिठाचा वापर हा प्रामुख्याने आपल्याला करणं अत्यंत गरजेचं. सर, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय, मेघा पवार रोहा. हॅलो. हा मेघा ताई, बोला. माझं वय 41 आहे. ओके. जे माझे अगोदर म्हणजे नोव्हेंबर पर्यंत 4-5 डेज येत आणि डिसेंबर पासून म्हणजे लेट येतात, 5 लेट येतात. अच्छा. आहे म्हणजे आफ्टर 41 मग काळजी आणि नक्कीच. मला फिशरचा पण त्रास आहे. तर त्याचा आणि त्याचा पिरियडचा आणि फिशरचा काय संबंध असू शकतो का? सरांनी मार्गदर्शन करावं आणि दर्शन करावं. नक्कीच मेघाताई, तुमचा प्रश्न आलेला आहे. सर, त्यांचं वय 41 आहे आणि त्यांचा आता इरेग्युलर पिरियड्सचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि त्यांना फिशर्सचा पण त्रास आहे. तर त्याचं काही रिलेशन असू शकतं का किंवा इरेग्युलर पिरियडबद्दल आपण काय सांगाल? अनियमित रजस्राव असं त्यांना आपण संबोधू शकतो, ज्याला आपण इरेग्युलर पिरियड येणं असं म्हणतो. आता त्यांचं वय 41 आहे तर मुळात त्यांच्या फॅमिलीची हिस्ट्री घेणं आवश्यक आहे की त्यांची आईची, मोठ्या बहिणीची पाळी जी आहे ती कुठल्या वर्षी गेली. जर ही अनियमितता जर 40 नंतर जर सुरू झालेली असेल तर प्रामुख्यानं आपण त्याचं प्रीमेनोपॉझल सिंड्रोम नावाचं आपण गोष्ट कन्सिडर करतो. आणि मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती येण्याच्या आधी ही अनियमितता हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे किंवा जी बीजग्रंथी आहे त्यांच्या संकुचितेमुळे ह्या सगळ्या एकत्रित फॅक्टरचा विचार केला तर ती अनियमित रजस प्रवृत्ती ही आपल्याला पाहायला मिळते.
याच्यामध्ये फक्त केवळ अनियमित रजप्रवृत्तीमुळे फिशरचा वगैरे त्रास होत नाही. बरोबर. तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्यांना मलावष्टंभ किंवा ज्याला बद्धकोष्ठता म्हणतो त्याचा काही आजार आहे का, आणि त्यांच्या जेवणामध्ये प्रभूत प्रमाणात कुठले पदार्थ कुठल्या रसाचे किंवा कुठल्या वीर्याचे उष्ण पदार्थ यांचं सातत्यानं जर त्या सेवन करत असतील तर मग त्यांना त्याचा वेगळा फिशरचा त्रास असू शकतो. त्यामुळे याचा संबंध डायरेक्टली न जोडता याचं खानपान आणि त्यांचे हार्मोनल चेंजेस याच्यावर आपल्याला वेगळे वेगळे दोन आजार असू शकतात, दोन कंडिशन वेगळ्या वेगळ्या आहेत. बरोबर. सर, आपण थायरॉइड बद्दल बोललेलोच आहोत. आपण आता बघतो की दैनंदिन जीवनामध्ये डिप्रेशन किंवा एन्झायटी हा एक मानसिक प्रकार खूप आपल्याला पाहायला मिळतो. स्पेसिफिकली ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा ज्या कार्यरत राहणाऱ्या महिला आहेत त्यांना कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणचा ताण खूप असतो आणि हा कंटिन्युअस असतो. तर सर, डिप्रेशन आणि एन्झायटी आणि स्त्रियांचे आरोग्य ह्याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे की स्त्रीला सगळ्याच पॅथींनी म्हणा किंवा सगळ्या ग्रंथांनी म्हणा किंवा आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा स्त्रीला मृदुत्व म्हणून संबोधलं गेलं की मृदू भाषी, मृदू स्वभावी, मृदुमनी ही स्त्री असते. अगदीच. म्हणजे याला आपण आता आधुनिक परिभाषेमध्ये संबोधायला गेलं तर त्याला सेन्सिटिव्ह स्त्रिया ह्या जास्त सेन्सिटिव्ह असतात असं संबोधलं जातं. आता आपण कितीही नाही म्हटलं तरी सकाळपासून उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत त्या जे काही काम करत असतात त्या कामामध्ये आपल्याला डायरेक्टली संबंधाने जर त्याच्यामध्ये स्ट्रेस दिसत नसला तरी पण तो प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. बरोबर. तुम्ही म्हणाल की तुम्ही सर हे काय बोलताय, तर याच्यामध्ये एक साधी गोष्ट घेऊ की तिचं रोजचं रुटीनच आहे. समजा की सकाळी उठायचंय, मुलांचा डबा करायचा आहे, मुलांना शाळेत पाठवायचं आहे, त्यानंतर पतीचं काम करायचंय, नंतर स्वतः नोकरी करत असेल तर नोकरीच्या ठिकाणी जायचंय, किंवा जी जर घरी राहत असेल तर दिवसभराच्या कामांचं नियोजन करून मुलं येईपर्यंत पुन्हा तिला काही नव्याने गोष्टी करायच्या आहेत. हा तिचा क्रिया व्यापार आहे. याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की यात काय टेन्शन असण्याचं कारण आहे, हे रोजचंच आहे. परंतु तो डबा करायचा आहे, तो काय करायचा आहे, इथपासून तिच्या मनामध्ये जी चलबिचल सुरू होते त्यालाच मानसिकता किंवा मानसिकता बिघडणं आपण म्हणतो. आणि हा नकळतचा त्याच्यामध्ये स्ट्रेस असतो. मग तो वेळेत होईल का, मग ते वेळेत शाळेमध्ये पोहोचतील का, मग यांना डब्याला लेट होईल का, हे जे अनुत्तरित प्रश्न तिच्या मनामध्ये चालू असतात की हे ती कोणाशीही शेअर करू शकत नाही. तर याचा नकळतपणे स्ट्रेस जो आहे तो तिच्यामध्ये येत असतो. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या क्रिया वापरामध्ये ती स्वतःलाच त्याच्यामध्ये दोषी ठरायला सुरुवात करते की मी माझ्या कुटुंबाचं हे पूर्ण काही करू शकत नाही, हे तिच्या बॅक ऑफ द माइंड चालू राहतं. म्हणजे प्रत्यक्षात तिला कोणी नाही बोललं, अप्रिशिएट नाही केलं तरी पण तिच्या अंतर्मनामध्ये या सगळ्या गोष्टी चालू असतात की मी खरोखर आदर्श पत्नी, माता किंवा स्त्री अशी ठरते आहे किंवा नाही. तर याच्यासाठी तिची रेस एक चालू असते. तर हा स्ट्रेस तिला येतो आणि मग त्यामुळे मग आपण जे शब्द प्रयोग केले की अँझायटी आणि डिप्रेशन, मग हे अनरिलेटेड रिलेटेड डिप्रेशन याच्यामध्ये येतं. मग याच्यामध्ये सगळ्या कामांचं नियोजनाचा भाग येतो. तो नियोजन जर व्यवस्थित झालं नाही तर अंतर्मनामध्ये ज्या गोष्टी चालू राहतात त्याच्याने ह्या त्याला विषण्णता म्हणतो आपण. विषण्णता म्हणजे डिप्रेशन, अँझायटी हे आजार त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा प्रेक्षकांना तीच विनंती करेल की काम करणारी स्त्री असो किंवा घरात राहणारी स्त्री असो, यांचं अप्रिशिएशन मात्र तुम्ही दरवेळेला केलंच पाहिजे. त्यांचं ज्याला आपण मनोधैर्य वाढवण्यासाठी म्हणून आपल्याला जे करता येईल ते कुटुंबाने मिळून करायला पाहिजे. सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद या विषयावरती. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत दळवी सर. सर, आपण आताच थायरॉइड, डिप्रेशनवर चर्चा केलेली आहे. याच्यानंतर अगदी दैनंदिन जीवनामध्ये सापडणारा पण अगदी त्याला किरकोळ समजला जाणारा महत्त्वाचा आरोग्याबद्दलचा महत्त्वाचा आजार म्हणजे हायपर ॲसिडिटी, ज्याला आपण अपचन म्हणू किंवा पित्ताचे विकार म्हणू किंवा पचनाच्या संदर्भात असलेले आजार म्हणू शकतो. त्याचा बघायला गेलं तर खूप इम्पॅक्ट होतो, पण त्याला आपण एवढ्या सिरियसली घेत नाही. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? याच्यासाठी मात्र आपल्याला
जे शहरी आणि ग्रामीण अशा 2 भागामध्ये विभाजन करावं लागेल. कारण अगदीच. दिनचर्येमधले ग्रामीण स्त्रियांची दिनचर्या वेगळी राहते आणि शहरी स्त्रियांची दिनचर्या याच्यामध्ये हे सगळे अपचनाचे जे काही गोष्टी आहेत त्या ग्रामीण स्त्रिया आणि काही अंशी शहरी स्त्रियांमध्ये ते एक प्रवृत्ती ठरलेली आहे की ज्या काम नॉन वर्किंग आहेत, ज्याला आपण हाऊसवाईफ म्हणतो, आपण गृहिणी म्हणतो, त्या गृहिणींमध्ये एक अनसेड रूल त्यांनी स्वतःवर बनवून ठेवला आहे की सगळ्यांचं झाल्यानंतर जे उरेल जे शिळं राहील ते मी खाईल. बरोबर. अजूनही ती हे टेंडन्सी प्रमुख आहे. कारण माझ्या दृष्टिकोनातून वाटतं की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देताना, पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असताना पूर्ण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला जो काही आहार देणार तो चांगल्या पद्धतीचा देतील. नवीन शिक्षण पद्धतीनुसार त्यांना जे जे काही ज्ञात आहे की जे चांगलं माझ्या कुटुंबासाठी होऊ शकतं तर ते त्याच्यामध्ये वापरतील. परंतु हा वापर स्वतःवर कधीच करत नाहीत. बरोबर. नंतर वेळेत खाणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग कामाच्या स्ट्रेसमुळे म्हणा, वर्किंग वुमन्समध्ये कामाच्या स्ट्रेसमध्ये आणि गृहिणीमध्ये तिच्या घरातल्या कामकाजाच्या नियोजनामुळे त्यांचं खाणं पिणं हे काही वेळेत होत नाही. आणि मग ते जर वेळेत झालं नाही तर मग पचनासंदर्भातल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या प्रामुख्याने उद्भवतात. मानसिकतेचाही याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. जर ती मानसिकतेने जर ती शांत आणि आनंदी असेल तर त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदशास्त्रामध्ये म्हणतो तसं पित्तज विकार जे आहेत ते पित्तज विकार किंवा पचनाचे विकार हे त्यामध्ये पाहायला मिळत नाहीत. बरोबर. परंतु ती जर आनंदी नसेल आणि तिची सारखी चिडचिड होत असेल, काही गोष्टी असतील आणि त्याच्याबरोबर ती जर काही तळलेला तिखट, लोणची, पापड अशा आहाराचं जास्त प्रमाणामध्ये सेवन जर करत असेल तर 100% त्यांच्यामध्ये पित्ताचे, ज्याला आपण आम्लपित्त संबोधतो, त्या आम्लपित्ताचे किंवा अपचनाचे असे प्रघात आपल्याला पाहायला मिळू शकतात. बरोबर. याच्यावर मग त्यांनी त्यांची दिनचर्या किंवा त्यांच्या आहाराचं प्रमाण आणि वेळा आणि त्यातले असणारे घटक पदार्थ त्यांनी त्यांचं स्वतःचं सेल्फ एस्टिमेशन करून घ्यायचं की हे पदार्थ खाल्ल्याने मला पित्ताचा त्रास होतोय तर ते नियमितपणे खाणं टाळायचंय. सगळं बंद नाही करायचंय. ते आठवड्यातून, महिन्यातून 1 किंवा 2 वेळेला ते खाऊ त्याचं सेवन करू शकतात, परंतु नियमितपणा जो आहे तो त्याच्यातून टाळायचा आहे. आणि यांनी जर कमी नाही झालं तर जवळच्या आयुर्वेद तज्ज्ञाकडे जावं आणि त्यांनी औषधी चिकित्सा ही स्वीकारावी पाहिजे. प्रेक्षक हो, वेळोवेळी व्यवस्थित टायमिंगनुसार जेवण करणं, वेळी जेवण करणं, त्याचप्रमाणे शिळं अन्न न खाणं आणि घरामध्ये सगळ्यांच्या सोबत जो आहार असेल तो आहार व्यवस्थितपणे सेवन करणं हे तुमचे पित्ताचे, पचनाचे विकार टाळण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि पित्ताचे विकार जर टळले तर ऑटोमॅटिकली पुढे होणारे आजारही तुमचे नियंत्रणात राहू शकतात. त्याचबरोबर सर, ह्या सगळ्या आजारांच्या बरोबर आज आपण बघतो की कॉस्मेटॉलॉजी, ज्याला आपण सुंदर दिसणं, हे खूप महत्त्वाचं असतं स्त्रियांच्यासाठी. आजार असू दे किंवा आहार असू दे, जीवनशैली असू दे, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. तर केसांच्या आणि त्वचेच्या समस्या आणि स्त्रीचे आरोग्य हे कसं काय तुम्ही वर्णन कराल? हा तर खरा चर्चेचा एक स्वतंत्र मुद्दा होऊ शकतो. बरोबर. कारण ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो, स्वतःच्या दिसण्याबद्दलचा अवेअरनेस जो आहे, याच्यामध्ये मात्र ग्रामीण आणि शहरी असा काही वेगळा भेदभाव करता येत नाही. याच्यामध्ये प्रत्येकालाच वाटतं की आपण चांगलं दिसावं, असावं आणि असायलाही हवं. कारण स्वतःची केअर करणं आणि स्वतःच्याबद्दल जागरूक असणं हे कधीही चांगलं. परंतु याच्यामध्ये पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय की त्यांची जीवनशैली जी आहे त्या जीवनशैलीमध्ये त्या काय खाता आहेत, कशा पद्धतीने राहत आहेत आणि काय करतायत, याच्यामध्ये डेफिशियन्सी नावाचा शब्द प्रयोग होतो की इथे कुठल्या पद्धतीची, कुठल्या विटॅमिन्सची किंवा कुठल्या गोष्टींची डेफिशियन्सी येते त्याचं इव्हॅल्युएशन करायला हवं. आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट जर घेतली तर ड्राय स्किन किंवा केस गळण्याचे प्रघात आपल्याला कमी पाहायला मिळतील. बरं प्रेक्षक, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय मयुरी पाटील नंदुरबारवरून. नमस्कार मयुरी ताई, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा मॅडम बोला. नमस्कार सर. मॅडम नमस्कार. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की माझी पिरियड इरेग्युलर आहे, इरेग्युलर आणि खूप लेट येते. याआधी मी ट्रीटमेंट पण घेतली होती, पण त्याच्यानंतर पण अजून लेट येते, 1-1.5 महिने. आणि त्यामुळे मला काय सजेस्ट करू इच्छिता? आणि हेअर फॉलचा पण खूप प्रॉब्लेम आहे. तुमचं वय किती आहे? हेअर फॉलचा प्रॉब्लेम आणि पिंपल्स पण फार येतात चेहऱ्यावर. अच्छा मयुरी ताई, तुमचं वय किती आहे? 25 आहे. लग्न झालेलं आहे? अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. तुमचा प्रश्न कळलेला आहे मयुरी ताई. 25 आहे, अनमॅरिड आहे. ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद.
सर त्यांचं वय 25 आहे आणि रेग्युलर पिरियडचा त्रास आहे त्यांना. पुन्हा आता यांच्या केसमध्ये यांची आपल्याला डिटेल केस स्टडी घ्यायला हवी बरोबर. की यांचं डेली रुटीन कसं आहे, यांच्या आहारामध्ये काय घेतलं जातं, नंतर यांच्या आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आपण आत्तापर्यंत चर्चा केली नव्हती आणि तो उल्लेख मी टाळत होतो, परंतु तो उल्लेख घ्यावाच लागेल. मोबाईलचा वापर जो आहे तो मोबाईलचा वापर किती आणि कशा पद्धतीने काय कंटेंटसाठी आहे, त्याच्याने सगळ्या हार्मोनचे इम्बॅलन्सला बऱ्यापैकी कारण ते आपल्याला ठरू शकतं. आता ह्या अनमॅरिड आहेत, 25 वर्षाचे आहेत, नंतर त्यांची देहयष्टी कशा पद्धतीने आहेत आणि त्यांच्या अनियमिततेसाठी जे काही फॅक्टर्स ऍक्ट होतील त्याच्यासाठीचे जे काही तपासण्या असतील त्या तपासण्या वगैरे त्यांनी जर जवळच्या डॉक्टरांना दाखवल्या किंवा आपल्याकडे जरी आपल्याकडे पाहायला पाठवल्या तर त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या अनियमिततेचं एक हे करता येईल, निदान करता येईल आणि त्या निदानावर मग आयुर्वेदिक उपचार जे आहेत ते त्यांना सजेस्ट करता येईल. परंतु तरीही न पाहताही आपल्याला काही पंचकर्माच्या उपचारांचं त्यांना उपदेश करता येऊ शकतो की त्यांनी जावं आणि बस्ती नावाची चिकित्सा जी असते जवळच्या आयुर्वेद तज्ञाकडे जावं आणि बस्ती चिकित्सा जी आहे ती पाळीच्या 6व्या-7व्या दिवसापासून केली जाते पुढच्या 8 दिवसपर्यंत. तर त्या बस्ती चिकित्सेचाही वापर करावा आणि गर्भाशयासाठी म्हणून काही औषधं दिलेली आहेत पहिले, ती जी नॉन हार्मोनल आहेत आणि हर्बल प्रिपरेशन्स आहेत, तर ती त्या ठिकाणी वापरायला हरकत नाही. मी मुद्दामून कुठल्याही ब्रँडचं किंवा कुठल्याही औषधाचं नाव टाळतो आहे, कारण अनाहूतपणे लोकांनी ते फक्त लक्षात ठेवलं की ऑन द काउंटर ते विकत घेण्याचा प्रघात वाढतो आणि त्याचे दुष्परिणामही होतात. त्यामुळे आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलंही औषध त्यांनी घेऊ नये. अगदीच. सर आपण केसांच्या आणि त्वचेच्या समस्यांबद्दल बोलत होतो. डेफिशियन्सी म्हणजे नक्की काय सर? कुठलं डेफिशियन्सी असू शकते की ज्याच्यामुळे हेअर फॉलचा आणि स्किनचा प्रॉब्लेम होऊ शकतो? व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असे 2 जे भाग आहेत हे आणि थायरॉइडचे फंक्शन याच्यामध्ये सुद्धा केस गळण्याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे म्हटलं की याच्यामध्ये व्हिटॅमिन्स जे आहेत ते व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई या तिघांचाही केस आणि त्वचेचं ज्याला आपण कॉम्प्लेक्शन म्हणू किंवा त्याचा स्पर्श म्हणू या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून आता एक नवीन प्रथा म्हणण्यापेक्षा त्याचे रिझल्ट्स आहेत म्हणून त्याचा खूप प्रचार आणि प्रसार होतोय, ज्याचा शब्दप्रयोग आहे अँटीऑक्सिडंट म्हणून. अगदीच. पण मी एक आयुर्वेदाचार्य म्हणून सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की अँटीऑक्सिडंटमध्ये जे काही कंटेंट्स आहेत ते आपल्या आजीबाईंनी, आपल्या खापर आजींनी, पंजोबांनी सगळ्या त्या गोष्टी करून ठेवल्यात, जसे की मेथीचे लाडू असतील, ड्रायफ्रूटचे लाडू असतील. तर मग तुलनेनं बघायला गेलं तर अँटीऑक्सिडंटची बाजारात असणारी किंमत आणि आपण आता लाडू तयार करून जर त्याचं सेवन जर रोज नित्यने तर केलं, रोज 1 किंवा 2, तर ते मला वाटतं ते अधिक स्वस्त फायदेशीर आणि ते जास्त फायदेशीर पडेल, कारण ते नैसर्गिक नॅचरल फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं आणि शरीर नॅचरल फॉर्ममध्ये आलेल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आत्मसात करतं, अडॅप्ट करतं आणि मग त्याचं आपल्याला रिझल्ट्स हे डेफिनेटली चांगले मिळतात. बरोबर. प्रेक्षक हो, स्त्रियांबद्दलचे आजार याबद्दलची विस्तृत माहिती सरांनी आपल्याला दिलेलीच आहे. आता आपण वळणार आहोत चिकित्सेकडे. सर्वसाधारण स्त्रियांचे आजार ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला बदललेली जीवनशैली, ताणतणाव, कुटुंबाच्या असलेल्या जबाबदाऱ्या किंवा बाकीचे हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे शारीरिक आणि मानसिक दोन्ही घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. तर मग चिकित्सा करताना एक बेसिक जो आपला प्रोटोकॉल असतो किंवा एक पद्धत असते त्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार आपण कशा प्रकारे चिकित्सा करू शकतो? चिकित्सा हा एक खूप बृहत विषय आहे की चिकित्सा ही कशा पद्धतीने आयुर्वेदिक तज्ञ जे आहेत ती करत असतात. तर यामध्ये प्रामुख्याने आपण जो विचार करतो कुठल्याही स्त्रीरोगाची किंवा याची चिकित्सा करत असताना तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आपल्याला अवेलेबल आहेत. मग त्या अवेलेबल असणाऱ्या पद्धती ज्या आहेत त्या पोटातून घ्यायची औषधं आहेत, बाहेरून करायच्या क्रिया आहेत, त्याच्यामध्ये लेप आहे, धूपन आहे, नंतर त्या ठिकाणी आपल्याला काही पिचू म्हणून सांगितलेले आहेत की औषधी तेलात बुडून ठेवलेले पिचू, नंतर योनी धावन, अशा बाह्य उपचार करायच्या पण काही पद्धती आहेत. आणि नंतर सगळ्यात महत्वाचा जो मूळ गाभा आयुर्वेदाचा सांगितलाय तो पंचकर्माचे उपचार. तर मग ती आजार, त्याची कंडिशन, नंतर देश, बल, काल या सगळ्यांचा म्हणजे त्या रुग्णाचं बल या सगळ्यांचा एकत्रित विचार करून मग तो आयुर्वेद तज्ञ पोटातली औषधं द्यायची की शोधनादी कर्म करायची की त्यांना
स्थानिक चिकित्सा म्हणून संबोधतो आपण, त्या स्थानिक चिकित्सा द्यायच्यात याचं वेगवेगळा म्हणून आपण कॉम्पोनंट करताना पोटातून घ्यायची औषधं, नंतर बाह्य उपचारासाठी लावायचे लेप आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि पंचकर्मादी उपचार हे त्याच्या गंभीरतेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते वापरता येऊ शकतात. त्याच्यामुळे स्थूलमानाने या 3 प्रकारांमध्ये आपण स्त्रीरोगांवरची, महिलांच्या आजारांवरची प्रत्येकाची ट्रीटमेंट ही त्या पद्धतीने करू शकतो. बरोबर. सर, बेसिकली वंध्यत्वाबद्दल जेव्हा आपण विचार करतो त्याला वंध्यत्वामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा कशी करू शकतो आपण? कारण की वंध्यत्व हा खूप जणांना आता जीवनशैलीमुळे भेडसावणारी समस्या आहे. खूप चांगला प्रश्न आहे हा. वंध्यत्व ही आता खूप भेडसावणारी एक समस्या आपल्या पुढे येते आहे. पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचाच उल्लेख होतो, बदलती जीवनशैली, त्याच्यामुळे जे काही उपद्रव होतात त्या उपद्रवामध्ये वंध्यत्व हा एक आहे. मुळात वंध्यत्वाची चिकित्सा करत असताना शास्त्रामध्ये योनी व्यापद म्हणून सांगितले. त्या योनी व्यापदांच्या कुठल्या प्रकारामध्ये ते बसतं आहे त्याची त्या व्यापदानुसार चिकित्सा ही वेगवेगळी सांगितली. आपल्याला हा एक प्रघात करता येतो. नंतर आधुनिक शास्त्रामध्ये खूप साऱ्या टेस्ट करून मग आयुर्वेदाचार्याकडे येण्याचा प्रघात आहे. तर मग त्याच्यामध्ये पंचकर्मादी उपचार जे आहेत, मग अगदी त्याला बस्ती चिकित्सा असेल, योग बस्ती चिकित्सा असेल, उत्तर बस्ती नावाचा प्रकार आहे तो उत्तर बस्तीची चिकित्सा असेल, किंवा मग पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, कालानुरूप सांगितले किंवा अवस्थानुरूप सांगितलेले आहेत. या पंचकर्मादी सगळ्या प्रक्रियांचा वापर आपल्याला त्या चिकित्सेमध्ये 100% करता येऊ शकतो आणि वंध्यत्वामध्ये त्याचे रिझल्ट्स पाहायला मिळतात. आपल्याला ऐकायला आणि मलाही सांगायला अभिमान वाटेल की काही अशी सेंटर्स आहेत जी शहरी भागामध्ये आहेत, आमच्या मुंबईमध्ये सुद्धा आहेत, की जे IVF आणि IUI करण्याच्या आधी आता आपल्याकडे पोद्दार हॉस्पिटलला किंवा आयुर्वेदाचार्याकडे पाठवत आहेत आणि ते म्हणतायत की तुमचं शरीर शुद्धी नावाचा प्रकार त्यांच्याकडे आहे पंचकर्मादी, तो करून घ्या आणि मग IVF आणि IUI जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना रिझल्ट जे आहेत ते खूप चांगले मिळालेत. मग याच्यावरही आता पुढे संशोधन आपलं चालू आहे. त्याची आकडेवारी जेव्हा येईल त्यावेळेला आपण त्या पद्धतीने ती पब्लिश करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. प्रेक्षक हो, स्त्रियांचे आरोग्य ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला चिकित्सेमध्ये एक आयुर्वेदिक चिकित्सा ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं आहेत किंवा पंचकर्म आहेत यांचा विचार आपण करू शकतो. तसेच ज्यावेळेला आपण प्रेग्नन्सी ठेवायचा विचार करतो, प्लॅन करतो, त्याच्या अगोदरही बरेचसे जोडपे येऊन शरीरशुद्धी म्हणजे गर्भधारणेच्या अगोदर एक शरीराची प्राकृत जी रचना असते तिला अनुसरून एक शरीरशुद्धी करून घ्यायचं, हे पण आता एक नवीन एक प्रकार आता प्रचलित होत आहे. त्याच्याबद्दल सर थोडं सांगाल का? कारण की शहरामध्ये बरेचसे जोडपे येतात आणि विचारतात की आम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची आहे. आधुनिक मंडळी याला डिटॉक्सिफिकेशन असं संबोधतात, परंतु आयुर्वेद शास्त्राचा जर पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या संबंधाचा जर विचार करायला गेलो तर अगदी जेनेटिक लेवलला जर बघायला गेलं तर जेनेटिक याच्यामध्ये ॲफिनिटी ऑफ क्रोमोसोम टू म्युटेशन फॉर म्युटेशन जी सांगता येते ती जी आहे त्याच्यामध्ये मग चांगल्याला बढ़ावा देणं हे ह्या डिटॉक्सिफिकेशन किंवा शुद्धी प्रक्रियेमध्ये होतं. चांगल्या गुणांचे जे क्रोमोसोम्स असतील तेच पुढे गर्भधारणेसाठी, मनोमिलनासाठी उद्युक्त करणं आणि त्याच्यामध्ये असणारी जी प्युरिटी आहे ती प्युरिटी म्हणजे जिथे अनुवंशिक आजार पुढे जाण्याची शक्यता असते तर तिथे ती कमी करण्याचा आपण प्रयत्न त्या शुद्धी शरीर शुद्धीमध्ये करतो आणि याच्यामध्ये निश्चितच खूप चांगले आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात. सर, आपण आज इथे आलात आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, स्त्रियांच्या आरोग्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आपण नवीन तज्ज्ञांसोबत नवीन विषयांवर माहिती घेत असतो. तेव्हा पुढच्या भागात भेटूया एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावर. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा. धन्यवाद.